नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा आणि आता पाहणार आहोत महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट स्वरूपात. आमच्यासाठी काय केलं? अमोल कोल्हे यांना ग्रामस्थांनी विचारला जाब. शिरूरमध्ये प्रचार फेरी दरम्यान ग्रामस्थांनी अमोल कोल्हेंना घेरलं. नगरमधील भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे राजीनामे. अहमदनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी. आमदार कैलास पाटील यांना सभेमध्येच आली चक्कर. सभेसाठी सध्या फिरती सुरू, मात्र प्रचंड उन्हामुळे आली चक्कर. तर शाहू महाराजांकडनं जोरदार कोल्हापुरात शक्ती प्रदर्शन. हजारोंच्या संख्येनं नागरिक उपस्थित आणि शाहू महाराजांना बघण्यासाठी तसंच त्यांना समर्थन देण्यासाठी झाली मोठी गर्दी. सोलापुरात राम सातपुते आणि माढ्याचे उमेदवार रणजितसिंग नाईक निंबाळकर यांच्यासाठी देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत रोड शो. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर दोघांचंही जोरदार शक्ती प्रदर्शन. कुटुंबियांकडून धैर्यशील मोहिते पाटलांचं औक्षण. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी धैर्यशील मोहिते पाटील यांनी कुटुंबियांचे घेतले आशीर्वाद. भंडारा शहरामध्ये महायुतीच्या वतीनं काढण्यात आली भव्य जनपथ यात्रा. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची रॅलीला उपस्थिती. हजारोंच्या संख्येनं महायुती कार्यकर्त्यांचा सहभाग. पुण्याच्या खडकवासल्यामध्ये सुनेत्रा पवारांच्या प्रचाराचा दुसरा दिवस. खडकवासला मतदारसंघातील नागरिकांच्या भेटीगाठींना सुनेत्रा पवार यांच्याकडनं सुरुवात. बारामतीमध्ये शिरवळ MIDC मधील रिएटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या कामगारांनी घेतली शरद पवारांची भेट. युनियन केल्यानं 26 कामगारांना कामावरनं काढलं. कामगारांच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचं शरद पवारांचं आश्वासन. सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघात महायुती किंवा मवियाला प्रहार पाठिंबा देणार नाही. मनोज माळी यांच्या नेतृत्वाखाली सातारा इथं झालेला निर्धार बैठकीत निर्णय. जयकुमार गोरेंचे बंधू शेखर गोरे यांनी शरद पवारांची घेतली भेट. शेखर गोरे ठाकरे गटाचे सातारा जिल्हा संपर्क प्रमुख. बारामतीमध्ये रात्री उशिरा शेखर गोरेंनी शरद पवारांची भेट घेतली. भंडाऱ्याच्या साकोली इथे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या प्रचारार्थ बाईक रॅली. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येनं सहभाग. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक संघटनांचा रामटेकचे महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांना पाठिंबा. आदिवासी पारधी विकास परिषदेचाही पारवेंना पाठिंबा. शरद जोशींच्या शेतकरी संघटनेचा रविकांत उपकरांना पाठिंबा. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ललित बहाळे यांनी पत्रकार परिषदेत केली घोषणा. पूर्ण ताकदीनं रविकांत उपकरांच्या पाठीशी उभे राहणार असं दिली ग्वाही. नांदेडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभास्थळाची प्रतापराव चिखलीकरांकडनं पाहणी. 20 एप्रिलला चिखलीकरांच्या प्रचारार्थ मोदींची सभा. स्मिता वाघ यांच्या प्रचारासाठी जळगावात महायुतीचा पहिला मेळावा. गिरीश महाजन, गुलाबराव पाटील आणि मंत्री अनिल पाटील उपस्थित राहणार. नांदेडमध्ये महायुतीचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकरांच्या सोशल मीडिया कलाकारांशी संवाद. मोदींच्या विकास कामाला सहकार्य करण्याचं आवाहन. भाजप उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचार सभेला गोंदियामध्ये अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांची हजेरी. चाबी संघटनेकडनं गोंदियामध्ये भाजपला समर्थन. परभणीच्या जिंतूरमध्ये मवियाच्या नेत्यांची प्रचार रॅली. मवियाचे उमेदवार संजय जाधव यांच्याकडनं भेटीगाठींवर भर. केंद्रीय मंत्री नारायण राणे रत्नागिरीच्या चिपळूणमधल्या काळभैरवाच्या चरणी लीन. सपत्नीक काळभैरवाचं घेतलं दर्शन. पुण्यातील प्रसिद्ध भाऊरंगारी वाड्याजवळ भीषण आग. आगीमध्ये एक दुकानही जळून खाक. अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल. आग विझवण्याचे प्रयत्न. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या चैत्र पौर्णिमेची तयारी पूर्ण. 21 ते 25 एप्रिल दरम्यान पौर्णिमा साजरी केली जाणार. यात्रा काळामध्ये तुळजाभवानी मातेचं मंदिर 22 तास खुले राहणार.
रामनवमीनिमित्त शेकडो पायी पालख्या शिर्डीमध्ये दाखल. साई नामाच्या जयघोषानं साई नगरी दुमदुमली. नाशिकच्या मुंगसे ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको. अपघाताच्या घटनांवरून ग्रामस्थ आक्रमक. महामार्गावरती गतिरोधक बसवण्याची मागणी. आंदोलनात शाळकरी विद्यार्थ्यांचाही सहभाग. जळगावच्या साकेगावमध्ये पाणी मिळत नसल्यानं नागरिकांचा ठिय्या. 1 वर्षापासून नळ कनेक्शनसाठी पैसे भरूनही पाणी मिळत नसल्यानं नागरिक झाले आक्रमक. बीडच्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मांजर सुंभा घाटामध्ये मान्सूनपूर्व कामाला सुरुवात. तारेची संरक्षक भिंत बांधण्याचं काम सुरू. रत्नागिरी शहराची पाणी कपात तुर्तास लांबणीवर. शीळ धरणामध्ये मुबलक पाणीसाठा शिल्लक. 1 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय होण्याची शक्यता. महाराष्ट्राच्या ई पीक पाहणी प्रकल्पाची केंद्राला भुरळ. केंद्राकडून 6 राज्यांमध्ये पिकांच्या नोंदीसाठी डिजिटल पीक सर्वेक्षण राबवण्यात येणार. यंदा महाराष्ट्रातील तब्बल 22 जिल्ह्यांवरती दुष्काळाचं सावट. राज्यासमोर दुष्काळ आणि पाणी टंचाईचं मोठं संकट उभं राहण्याची शक्यता. यंदा जून ते सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता. राज्यात यंदा 106% पाऊस पडणार. भारतीय हवामान विभागाचा अंदाज. वाशिमच्या वाकत गावामध्ये जलजीवन मिशनचं काम 1.5 वर्षांपासून रखडलेलं. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे गावात भीषण पाणी टंचाई. ठाण्याच्या शहापूरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान. बीडमध्ये अवकाळी आणि गारपिटीमुळे तालुक्यात मोठं नुकसान. 1200 हेक्टर क्षेत्र बाधित. कृषी विभागाकडून पंचनाम्याला सुरुवात. वाशिम जिल्ह्यातील वाईवारा परिसरामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. हवामान विभागानं वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची वर्तवली शक्यता. पुण्याच्या भोरमध्ये संध्याकाळच्या सुमारास अवकाळी पावसाची हजेरी. डोंगरी भाग असलेल्या निगुडघर म्हसर या मार्गावरती रस्त्याचं काम सुरू असल्यानं वाहन चालकांची तारांबळ. नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उन्हाळी ज्वारीची लागवड. कमी पाण्यात भर उन्हात ज्वारी पिकाला आला बहर. अमरावती बाजार समितीमध्ये तूर 11,700 रुपये प्रति क्विंटलवर, तर कापूस आणि सोयाबीनचे दर जैसे थे. दर वाढण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा. पुण्याच्या भोरमधील रायरेश्वर किल्ल्यावरती हिंदवी स्वराज्य शपथ दिन स्मृती सोहळा साजरा. शिवमंदिरामध्ये जलाभिषेक आणि दुग्धाभिषेक करत केलं पूजन. पुण्यात राज्यकर निरीक्षक परीक्षेचा अंतिम निकाल MPSC कडनं जाहीर. रत्नागिरी जिल्ह्यातील अवधूत दरेकर राज्यात प्रथम. मुंबईचा पारा अचानक 39 ते 40 अंशांवर पोहोचल्यानं मुंबईत उष्णता वाढली. पुढील 3 दिवस उष्णतेची लाट राहणार. मुंबई महापालिकेकडनं अलर्ट जारी. एसटी बसच्या तिकिटाचे दर 10% वाढणार. चाकरमान्यांच्या खिशाला भुर्दंड बसणार. मुंबई विमानतळ 9 मे रोजी 6 तास राहणार बंद. मान्सून पूर्वतयारीच्या पार्श्वभूमीवर देखभालीसाठी प्रशासनाचा निर्णय. भारतीय रेल्वेला 171 वर्ष पूर्ण. 16 एप्रिल 1853 रोजी बोरीबंदर ते ठाणे ही होती पहिली धाव. पहिल्या रेल्वेपासून ते आधुनिक वंदे भारत रेल्वेपर्यंत भारतीय रेल्वेचा ऐतिहासिक प्रवास. नवी मुंबईच्या CBD बेलापूर पोलीस ठाणे येथे पोलिसांनी उभारली ओपन जिम. पोलिसांचं मानसिक आरोग्य याची काळजी घेण्यासाठी उभारण्यात आली ओपन जिम आणि बॅडमिंटन कोर्ट. गोंदियामध्ये कॉलर बेल्ट हरवल्यानं भरकटलेल्या वाघिणीचा पुन्हा शोध घेण्यात आला. कॉलर बेल्ट लावून वाघिणीला नैसर्गिक अधिवासात सोडलं. पुण्यातल्या कोथरूडमध्ये IPLच्या सामन्यावरती सट्टेबाजी करणाऱ्यांवर छापा. 10 जणांना अटक. मोबाईल संच तसंच लॅपटॉप जप्त. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई. बीड जिल्ह्यातील परळीमध्ये पोलिसांकडून गावठी कट्ट्यासह 2 जिवंत काडतुसं जप्त. 1 आरोपी पोलिसांच्या ताब्यात. पुण्याच्या रांजणगाव MIDC परिसरामध्ये घरफोड्या करणाऱ्या अट्टल चोराला अटक. दुचाकीसह लाखो रुपयांचा मुद्देमालही हस्तगत. MG कंपनीची नवीन ग्लोस्टर कार लवकरच ग्राहकांच्या भेटीला. दर्जेदार डिझाईन आणि आलिशान असलेल्या कारचा मेंटेनन्स आणि दुरुस्तीचा खर्च असणार 0.